मंडळी पावसाचे दिवस आहेत आणि त्यामुळं लगबग करायला लागते. कारशेडला आलो होतो, ठाण्यातनं होती गाडी आपली. कारशेड आलेली आहे जन्नत की परी आणि चाललेलो आहे ठाण्यातनं घरी. तर सांगायचं असं, रक्षाबंधनाची सुट्टी होती म्हणून कॉयना पकडली, कॉयनाने गेलो आपलं घरी. रक्षाबंधन सेलिब्रेट केलं, झटपट आपली गाडी काढली, पोरांना घेऊन फिरायला गेलो. आणि शंभू आहे इथं, आमच्या आहे तेजू. रक्षाबंधन आटपून पप्पा आलं सोडायला. परत एकदा कॉयनाचा प्रवास सुरू झाला. ह्यावेळेस 30 एसीचं बुक केलं तर मस्तपैकी एक सीन घेतला, वरती गादी टाकली, अंगावर घेतलं आणि झोपलो. पण त्याच्या अगोदर खालचा सीन बघा, खाली काय पण सीन चाललाय आपल्याला काय माहीत नाही. आणि दुसऱ्या दिवशी कामाला आलो. परत एकदा 15 ऑगस्टची सुट्टी होती म्हणून पुन्हा एकदा कॉयना पकडल्यानं चाललो घरी. अर्धवट रक्षाबंधन सोडून घरी गेलतो म्हणून पुन्हा एकदा गाडी काढली आणि चाललो की माघारी. मध्ये काल जाता जाता एक निसर्गाचा सुंदर असा देखावा भेटला. नंतर वैष्णवीकडे गेलो, वैष्णवी आमच्या पाचगणीला राहते. मग रक्षाबंधन केलं, पुन्हा त्यांना घेऊन फिरायला गेलो. तो मित्रांनो, तुमच्या ह्या प्रज्वल भाऊंची मी बहीण आहे. तर मी व्हिडिओ स्टार्ट करत आहे आजचा. ती सगळं जाऊ द्या, आमच्याकडे म्हणलं चला की मत आहे, चला की. आलो की मग टँकर खाली करून, टँकर खाली केला की मज्जाच की मज्जा. लागलो इथं देखावा बघायला, काय बस कोळं बघून चॉकलेट लागित. मी परत फक्त टँकर खाली करायला मजा आली, बाकी काय मज्जाच नव्हती राव. मग काय दिवसभर फिरून भूक लागलेली, रप्पा रप्पा तंदूर रोट्या, पनीरची भाजी, डाळ तडकानं जिरा राईस वाढला. आणि दुसऱ्या दिवशी कामावर तुडून पडलो. सुट्टीवरनं कामावर जाऊशी वाटत नाही पण जावं लागते म्हणून टँकरमध्ये बसून आलो मुंबईला. मुंबईला आल्यावर तर काय, काका पण नाही गेलं ना, मी पण नाही गेलो कामावर. रेड अलर्ट, दो नुसता पाऊस पडत होती, ट्रेन जागच्या हाल नाहीत. मग काय आमची ताट बघत होती वाट, आणि बाहेर पाऊस पडतोय दाट. मग काय, घ्या ब्लँकेट करा आता सुट्टी. मग पण माझं डोकं फिरलंय, नक्की फिरायला आल्यावर ह्यो गडी मोबाईलमध्ये बघून करतोय काय, दाट हसतोय की. अरे काय का तुला हाणला पाहिजे, हो की आतमध्ये चल रे.